सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आजही वाघांचा कायमस्वरूपी अधिवास आहे. सह्याद्रीतील वाघांच्या संचारमार्गाला सह्याद्री कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग म्हटलं जातं. सह्याद्री कोकण भ्रमणमार्गाचा विस्तार हा महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडील कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे. संपूर्ण भ्रमणमार्ग प्रदेशात साधारण 32 वाघांचं अस्तित्व आहे. केवळ महाराष्ट्रातील सह्याद्रीचा विचार केल्यास ही संख्या 11 ते 12च्या घरात आहे. यामधील SKT-02 या वाघिणीच्या अस्तित्वाची नोंद संशोधक गिरीश पंजाबी हे 2014 सालापासून करतायत. या वाघिणीनं 2013, 2015 आणि 2017 या कालावधीत पिल्लांना जन्म दिलाय. 2017 सालानंतर तिच्यासोबत पिल्लांची नोंद करण्यात आली नाही. सद्यस्थितीत अंदाजे 15 वर्षांची असणारी ही वाघीण आजही निर्भयपणे महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या जंगलात वावरताना दिसत आहे. त्यामुळं सह्याद्रीतील वाघांचं प्रजनन ती वाढवेल की नाही याबाबत सांगता येणार नाही. वन विभागाच्या मदतीनं हा अधिवास अभ्यासण्याचं काम वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टचे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी आणि त्यांचे सहकारी करतायत, अशी माहिती साताऱ्यातील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली आहे.